दिवाळीचा प्रकाश गोरगरिबांच्या जीवनात जेनेसिस कॉलेजचा सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रम। सण म्हणजे केवळ आपल्यापुरता आनंद साजरा करणे नाही, तर समाजातील वंचितांपर्यंतही तो पोहोचवणे, हेच खरे सामाजिक भान। हे भान जेनेसिस कॉलेज राधानगरी येथील विद्यार्थी आणि कर्मचारी दरवर्षी आपल्या कृतीतून दाखवून देतात। यंदाही त्यांनी स्वखर्चातून राबवलेल्या दिवाळी उपक्रमाने गरजूंना नवा आनंद दिला। भैरी बांबर येथील कातकरी समाज आणि राधानगरी येथील गोसावी समाजाच्या बेघर वसाहती या ठिकाणी दिवाळीचे फराळ, साहित्य, मिठाई, नवीन कपडे आणि इतर उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले। या उपक्रमात जेनेसिस कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षक वर्ग तसेच अभिजित तायशेट्टे फाउंडेशन यांचा सहभाग होता। विशेष म्हणजे हा उपक्रम दरवर्षी राबवण्याची परंपरा कायम ठेवली आहे। समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत सणासुदीच्या दिवशी आनंद पोहोचवणे हा या उपक्रमाचा हेतू होता। साहित्य वाटप करताना लहानांपासून वयस्करांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य, आनंद आणि समाधान हे या उपक्रमाच्या यशाची साक्ष देत होतं। समाजातील शेवटच्या माणसापर्यंत दिवाळीचा प्रकाश पोहोचवणं हेच आमचं उद्दिष्ट आहे आणि हे कार्य दरवर्षी करणे ही आमची सामाजिक बांधिलकी आहे, असं आयोजकांनी सांगितलं। जेनेसिस कॉलेज राधानगरी आणि अभिजित तायशेट्टे फाउंडेशन राधानगरी यांच्या माध्यमातून आम्ही आज कॉलेजच्या मुलांना घेऊन समाजापासून वंचित असणाऱ्या आणि ज्यांची दिवाळी खरोखर ते साजरी करू शकत नाहीत, तर अशा घटकांना आम्ही दिवाळीचा फराळासाठी लागणारं साहित्य, तसेच दिवाळीसाठी लागणारे जे आकाशकंदील असतील, पणत्या असतील, अशा प्रकारचं साहित्य जे ते अफोर्ड करू शकत नाही, तर असं साहित्य आम्ही त्यांना दिलेलं आहे, जेणेकरून त्यांनी त्यांची ह्या वर्षीची दिवाळी आहे ही आनंदाने साजरी करतील। आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा। आणि ह्या सगळ्यांची दिवाळी जशी चांगली झालेली आहे तशी आपल्या सगळ्यांची दिवाळी चांगली होईल। आणि ह्या कुटुंबाचं हास्य हेच जेनेसिस कॉलेजसाठी एक आनंदाचं एक क्षण असेल। या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, जबाबदारी आणि एकात्मतेचं मूल्य रुजवलं जात आहे। ही या उपक्रमाची आणखी एक सकारात्मक बाजू आहे। KK न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे।